मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 49. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. लॅपटॉप पायावर, त्रासिक डोळे स्क्रीनवर, मनातला राग कटकट दाबल्या जाणाऱ्या कीजवर. निवांत रात्री तिच्या मिठीत सामावण्याची स्वप्ने बघत असताना कॅनडाच्या बिझनेस टूरचे मीटिंग शेड्यूल रिव्ह्यू करावं लागत आहे याचा मनस्ताप काही वेगळाच. सोमवार रात्रीपासून 10 दिवस तिच्या विना काढायची कल्पनाच नकोशी. पण तरीही हे सत्य आहे, जावे लागणारच आहे. सुप्रीमच्या इतर महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी, त्याच्या कुटुंबासाठी तिला इथे थांबणं भाग आहे. कितीही इच्छा असली तरीही तिला सोबत नेणे शक्य नाही आणि ही बिझनेस ट्रॅव्हल कॅन्सल होणेही अशक्यच मनाला समजावलं होतं. आणि म्हणूनच या 2 दिवसातील क्षण तिच्या समवेत जगावं, तिने जवळ असावं, खुशीत बसावं, मिठीत पहुडावं, इवलीशी इच्छा मनीची. पण त्यातही क्षणोक्षणी येणारे अडथळे, डिस्टर्ब करणारे सर्वजण जीवाभावाचेच. बोलावं तरी कुणाला, अन व्यथा कुणाला सांगावी. आज गौरवचा विशेष राग येत होता. काल रिदूला घेऊन 10 वाजता झोपायला गेला, तसंच आजही जायचं ना. आज जब मुझे मेघा के साथ टाइम स्पेंड करना है तो गौरव की वाइफ मेरी बीवी को गप्पे लगाने ले गई. ये तो सरासर नाइंसाफी है भाई. काल मी गौरवला म्हणालो का कि चलो बातें करते हैं, बहुत दिनों बाद हम मिले हैं, पर मैंने ऐसा नहीं किया. त्यांचा एकांत त्यांना मिळवून दिला. और मेरे और मेघा के एकांत का क्या, उसके बारे में तो कोई सोचता ही नहीं. ये क्या बात हुई. टोरंटो आणि मुंबईच्या 9.5 तासाच्या टाइम डिफरन्सचा विचार करता नक्की कोणत्या वेळात मेघाशी फोनवर बोलता येईल, एकदाच बोलता येईल की 2दा, ते तरी अशक्यच आहे. तिकडची रात्र इकडची दुपार आणि इकडची रात्र ती तिकडची दुपार, हा विचार करत 3 मीटिंग्सच्या वेळेत बदल करून घेतला. आपण दोघे कुठल्या वेळी बोलूया, प्रिन्सेसची बोलण्यास वेगळा फोन करेन, तो कधी करेन, हे सगळं तिच्याशी बोलायचं होतं. पण ऐकून घ्यायला तीच हजर नाही. मेघा, आपको भी अब भी जाना था क्या? रिदू से बातें करना इतना जरूरी है? ऐसा क्या इम्पॉर्टंट डिस्कशन है? 10 मिनिटांसाठी म्हणून गेलेली आपली प्यारी बायको अर्धा तास झाला तरीही परतली नव्हती. एक वार घड्याळाकडे, एक वार लोटलेल्या दाराकडे कटाक्ष, अन उदास उसासा. चिडका कांदा लाले लाल झाला असणार. हातातील वाटी सांभाळतच भरभर पायऱ्या चढत होती. 10 मिनिटे म्हणून दीदींनी सांगितले आणि अर्धा तास मी गायब. नॉट एट ऑल ॲक्सेप्टेबल. मिनिटांचा हिशोब मांडणारे मेहराजी, त्यातून आज तर अगदी नॅनो सेकंदही मोजत आहेत. प्रिय बायकोला भेटण्यास अधीर राजीव. स्वतःशीच हसत गेल्या तासाभरातील मोबाईलचे मेसेज आणि नजरेच्या खाणाखुणा आठवत होती. राजीव, मला समजतंय तुमचं मन, पण मी तरी काय करू. दीदी आणि मम्मीजींनी बोलावलं, नाहीतरी कसं म्हणू. अन गेल्या अर्ध्या तासातील फॅशन शो आठवून चक्रावली. दीदींसोबत खालच्या गेस्ट रूम मध्ये पाऊल ठेवता क्षणी गोंधळलीच. बेडवर रचून ठेवलेल्या 3 डिझायनर साड्या, एक लेहंगा अन दागिने. कुणाचं लग्न आहे का, हा पहिला प्रश्न मनात. पण काहीच आठवेना. आणि हे सर्व कुणासाठी हेही समजेना. मनातले प्रश्न चेहऱ्यावर उमटले. तुम्हारे लिए ही है. उद्या पार्टी आहे ना, तो देख लो तुम्हें कौन सा पसंद है. सोफ्यावर बसलेल्या मम्मीजींनी प्रेमाने सांगितलं. अन ती आश्चर्यचकित. पार्टी आहे, त्यासाठी खास अशी काही शॉपिंग करावी हे तिच्या मनात नव्हतंच. कॉर्पोरेट पार्टीसाठी शोभतील अशा 2-3 साड्या बॅगमध्ये होत्या, त्यातलीच एक नेसू हे ठरवलेलं. पण तिच्याही नकळत मम्मीजी आणि रिधिमाने खास तिच्यासाठी केलेली शॉपिंग आणि तयारी पाहून मन भरून आलं आणि डोळ्यात हलकासा ओलावा. मम्मीजी, पण उद्या तर टेक ओव्हर सेलिब्रेशन आहे ना, आणि या साड्या तर.
जरी, मोती, डायमंड्सचा सुबक वापर करत सुंदर नक्षीकाम केलेल्या त्या डिझायनर साड्या नजर हटत नव्हती. पण कॉर्पोरेट पार्टीसाठी या स्पेशल साड्यांची आवश्यकताच काय? अरे सिर्फ टेक ओवर सेलिब्रेशन नहीं है, तुम दोनों का वेडिंग रिसेप्शन भी है, रिधिमाने पाठवून गळ्यात हात टाकतच सांगितले. आणि ती चक्रावलीच. राजीव तर मला काहीच बोलले नाहीत. असं कसं अचानक वेडिंग रिसेप्शन? मेघा, वैसे तो रिसेप्शन का प्लान लास्ट संडे का ही था, बट राजीव वॉज नॉट रेडी. अब शादी में हम सब लोगों को नहीं बुला पाए, पर सुप्रीम की वजह से बहुत सारे बिजनेस फैमिलीज से पहचान है, ऑल आर फैमिली फ्रेंड्स. तो फिर हमने सोचा टेक्नोसिस एंड वेडिंग सेलिब्रेशन साथ में ही करते हैं, बस. शांतपणे तिला समजावलं आणि आता डोक्यात लख्ख प्रकाश. उद्याच्या पार्टीत ती फक्त प्रोजेक्ट लीडर ऑफ टेक्नोसिस असणार नव्हती, ती राजीव मेहराची बायको, मेहरा कुटुंबाची सून या रूपात सगळ्यांना सामोरी जाणार होती. आणि त्यासाठीच ही सगळी जय्यत तयारी मम्मीजी आणि रिधिमाने केली होती. क्षणभर दडपणच आलं, पण दीर्घ श्वास घेत दूर सारलं. पार्टीज, सेलिब्रेशन्स हे सगळं काही बिझनेस फॅमिलीजच्या आयुष्याचा अविभाज्य घटक. मेहरा कुटुंबीयही त्याला अपवाद असणार नव्हतेच. पार्टीजचे प्रमाण कमी असले तरी काही ठराविक बिझनेस रिलेशन जपण्यासाठी फॅमिली फ्रेंड्ससाठी या सगळ्यात भाग घेणे अनिवार्य होते. आणि आता मेहरा कुटुंबाची सून या नात्याने या सगळ्या गोष्टींचा तिच्याही आयुष्यात प्रवेश होत होता. आयुष्य बदलत होते. मनात धाकधूक असली तरीही निभावून नेऊ ही खात्री मात्र होती. मम्मीजींच्या इच्छेखातर आणि रिधिमादींच्या मार्गदर्शनाखाली फॅशन शो ऑन. तिला झरझर साडी नेसवून देणारी रिधिमा, या साडीवर हा नेकलेस बेस्ट ठरवणारी रिधिमा, असा मेकअप, ही अशी हेअरस्टाईल, हे मोबाईलमधील फोटो दाखवत समजावणारी रिधिमा. दीदींचं एक निराळं उत्साही रूप ती पाहत होती. या तीनही साड्या तिनेच पसंत केलेल्या. मेघाचे मापाचे ब्लाऊज मिळवून डिझायनर ब्लाऊज शिवून घेण्याचे उद्योगही. घागराही सुरेख होता, अगदी परफेक्ट मापात बसत होता. पण रोजची साड्यांची सवय असलेली मेघा घागरा घालून चालताना अवघडलेली. मम्मीजींच्या नजरेने अचूक ओळखलं. आणि मग तिघींच्या सहमतीने एक साडी फायनल. पण हे सगळं उरकताना 10 मिनिटांची 30 मिनिटे खर्च झाली. मम्मीजी आणि दीदींचे आभार मानत लगबगीनेच वर निघाली. ओढणीत धरलेली हातातील वाटी सांभाळतच दार हळूच किलकिल केलं. फटीतूनच आतील वातावरणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न. वाघोबा शांत बसला आहे, फेऱ्या मारत आहे, फोनवर कोणाला डाफरत आहे की बाल्कनीत गार हवा खात आहे. तर साहेब बेडवर बसलेले दिसले, पाय पसरून, कामात मग्न. वरवर शांत दिसत होते, पण अजिबात नव्हते. तिने दार लोटून आत पाऊल टाकताच स्क्रीनवरची कडक नजर उचलली गेली तिच्या दिशेने. मी आले. तिने प्रसन्न हसत दार लॉक केलं, पण त्याच्या चेहऱ्यावर हसूनही उमटलं. क्षणभर उचललेली नजर पुन्हा स्क्रीनवर स्थिरावली. नजरेतला रागच सांगत होता रूम मधील तापलेल्या वातावरणाची कहाणी. बाहेर कोसळणाऱ्या पावसाने निर्माण केलेला गारवा, पण खोलीत नुसती धगधग. मेघा, मिल गई फुरसत बाते करके, आत्ता माझी आठवण आली का? बेडवर येणाऱ्या तिच्याकडे पुन्हा एक चोरटा कटाक्ष. राजीव, असे चोरून काय बघताय? बायको आहे मी, पहा की एकटक. ते नेहमी पाहतात असं. हळुवार पावलं टाकत त्याच्या जवळ जात हातातील झाकलेली वाटी साईड टेबलवर ठेवली. काम करताय? हळूच पण तितक्याच मोहक आवाजात प्रश्न. गोड हसू गालांवर, पण त्याचा फक्त रुक्ष हुंकार. खूप वेळ लागेल का? लॅपटॉपमध्ये डोकावूनही पाहिलं आणि डोळ्यात अपेक्षा. लॅपटॉप दूर करत जवळ आलेल्या तिलाच मिठीत घ्यावं, पण त्याने नजर उचलून पाहिलेही नाही आणि तिचे मन खट्टू. दुष्ट राजीव,
काही वेळापूर्वी मागे मागे करत होते आणि आता काय झालं? प्रेम आटलं का? मेघा, माझा सगळा मूड तुम्ही स्पॉइल केला. अँड अब मुझे मना रहे हो. उद्या केलं तर नाही चालणार का? 12 वाजत आले ना. आराम करूया. लाडी गोडी लावत होती. स्क्रीनला धरून हळूच त्याच्या पायावरून लॅपटॉप काढून घेण्याचा प्रयत्न. त्याचा रागीट कटाक्ष आणि तिने स्क्रीनवरचा हात दूर केला. खूपच राग आला आहे साहेबांना. काय करावं या विचारात तिथेच घुटमळली. मेघा, रातभर यही ऐसे ही खडे रहना है क्या? तिच्या बोटांची ओढणीशी चुळबुळ पाहत होता नजरेच्या कोपऱ्यातून. त्याचं दुर्लक्ष करणं खटकतही होतं, पण त्याला मनवायचंही होतं. बेडवर चढून जवळ जाऊन बसलीच, अगदी निकट. ओढणी सावरताना हळूच कोपराने त्याच्या हाताला धक्काही दिला, मुद्दामच. पण दाखवलं की सहजच घडलं. त्यावरही त्याचा फक्त उसासा. तिचे प्रयत्न पाहून खदखदून येणारं हसू महत् प्रयासाने त्याने टाळलं. मेघा, ग्रेट गोइंग. हमें रिझाने की कोशिश. अच्छा लग रहा है. मी वाटीत कोमट तेल आणलंय, लावून देऊ का? त्याच्या रखरखीत केसातून फिरणारा तिचा मौसूत हात. चष्मिश चिडका कांदा. बोल ना रे. नको. क्या जरूरत है? वैसे भी बाल सफेद हो चुके हैं. नरिशमेंटची जरुरी नाही. बस कलर केला की झालं. खांदे उडवत रुक्ष उत्तर. अन बोचले ते शब्द तिच्या मनाला. केसांचं काय आहे? सफेद तर सफेद. ते जसे आहेत तसेच आवडतात मला. तुमचा सॉल्ट पेपर लुक छान दिसता तुम्ही असेही. केसांना रंग लावायचा की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. आणि सध्या कामाचं किती टेन्शन आहे, स्ट्रेस वाढला आहे. त्यामुळे ही अशी सारखी चिडचिड होते तुमची छोट्या छोट्या गोष्टीवरून. कोमट तेलाच्या मसाजने डोक्याला शांत वाटेल म्हणून आणलं, बाकी काही नाही. धडधड बोलून मोकळी. एका दमात अन थांबून श्वास घेतला. शेवटच्या काही शब्दात आवाज कातर झालेला त्याला जाणवला. तो एकटक पाहत ऐकत होता तिचं कळकळीचं समजावणं. डोळ्यात हलकसं पाणीही चमकलंच. सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब केलं. दुखऱ्या नजरेने पाहिलं त्याच्याकडे. दूर होणार तोच त्याने हात पकडून घेतलं जवळ. केलं बंदिस्त हाताच्या विळख्यात. फिर से भागना, इसलिए तो आपको तितली कहता हूं. एक जगह शांति से रुकना ही नहीं है. डोळ्यांच्या काठावरचे अश्रू तिथेच टिपून घेतले ओघळण्यापूर्वीच. जाऊ दे ना मला. आता कशाला बोलता माझ्याशी? खूप बिझी आहात ना. करा तुमचं काम. त्याने पायावरून दूर केलेल्या लॅपटॉपकडेच नजरेने इशारा. पण हाताच्या पकडीतून सुटायचा प्रश्न अजिबात नाही. उगाचच बोलणं. जाऊ दे मला. पण त्याच सोबत वळून हृदयावर हात ठेवत कुशीत शिरून बसणं. या मिठीतच तर सुख होतं. अरे, आप ऐसे पास आकर परेशान करोगे तो काम में ध्यान कैसे लगेगा? मिश्किल हसत मिठी घट्ट केली. हो, पण आवडतं की तुम्हाला माझं डिस्टर्ब करणं. चेहऱ्यावरून कळतं मला. पण उगाच माझ्याकडे रागात बघता मला छळायला. नाक मुरडत हृदयावर मूठ आपटलीच. हम पति पत्नी है. एक दूसरे को परेशान करना और फिर प्यार करना हमारा हक है. त्याच्या खदखदून हसण्यात तिचंही खळाळतं हसू मिसळलं. काही वेळाने तिचा हसू तर शांत, पण तो गालातच हसत होता. नजर पलंगाच्या त्या दूरच्या कोपऱ्याकडे न राहवून तिने विचारलंच. अन हसतच त्याने 7 दिवसांपूर्वीची आठवण ताजी केली. लग्नाच्या पहिल्या रात्रीची. उस रात लग रहा था आप कभी ऐसे इतने करीब हमारे बाहों में आओगे ही नहीं. मनातली शंका मोकळेपणी बोलून दाखवली. मग आता खात्री पटली ना? बायको अगदी पास आहे मेहराजी. तिचाही हाताचा विळखा पोटाभोवती घट्ट. सुकून. त्याचं आनंदाने तिच्या केसांवर ओठ टेकवणं. काही क्षण ओठांचं तिथेच रेंगाळणं. मुलायम स्पर्श अनुभवत केसांवर हळुवार फिरलेली हनुवटी. अन तिची शहारून घट्ट झालेली मिठी.
हे स्पॉन्टॅनियस नव्हतं. त्यालाही माहीत होतं, तिलाही जाणवलं. पण त्याच्या जाडसर ओठांची केसावरील मोहोर सुखावणारी, हवी हवीशी. मेघा, तू फक्त माझीच, फक्त माझीच हे दर्शवणारी. अन क्षणभर तरी त्याच्या मिठीत तिचं धुंद होणं, विरघळणं ग्वाही देत होतं प्रेमाची. राजीव, तुम्हीही फक्त माझेच. जड श्वास, बंद डोळे अनुभवत मिठीतील शहारे काही क्षण असेच सरले. विजेचा कडकडाट अन क्षणात सावरले दोघे. नजर मिळवत, चोरत हलकसं गोड हसू दोघांच्याही चेहऱ्यावर. पण ओसरलेल्या आवेगाच्या क्षणानंतर काय बोलावं एकमेकांशी दोघांनाही सुचेना.